करवाना सरांना विनंती की आपण बोलावं सर. या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील तरुण तडफदार अभ्यासक ॲडव्होकेट मिलिंदजी कांबळे हे आजच्या लक्षवेधी आंदोलनाला संबोधित करतील. ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये रयतेचं राज्य निर्माण केलं, शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं, बहुजनांचं राज्य निर्माण केलं असे महाराष्ट्रातील आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज या देशातील शोषित पीडित पीडितांचे दलितांचे शोषितांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे नेते, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारताचे भाग्यविधाते, महात्मा गांधीजीचे जीवनदाते, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्याविना नीती गेली, नीतीविना मती गेली, मतीविना विरत गेले, विरतविना शूद्र खचले, हे एका अविद्येने गेले असं सांगून शिक्षणाचं महत्त्व सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले स्वतःच्या अंगावर शेण जिरून ज्यांनी महिला शिक्षणाची चळवळ उभी केली अशा सावित्रीबाई फुले या आजादी झुटे देश की जनता भुके असं म्हणत ज्यांनी कष्टकऱ्यांचे कामगारांचे प्रश्न आपल्या साहित्यात मांडले अशा अण्णाभाऊजी साठे, दौजी वस्ताद साळवे, आईलाबाई होळकर या सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन करतो. आज या महानगरपालिकेच्या आयुक्तांचं डोकं ठिकाणावर आहे का हा जाब विचारण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. कारण आज भारताची ओळख ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहे. जगातल्या सगळ्या विद्यापीठामध्ये, जगातल्या सर्व महाविद्यालयामध्ये, जगातल्या सर्व पार्लमेंटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गुणगौरव केला जातो. बाबासाहेबांचे स्मारक या ठिकाणी निर्माण केले जातात. आणि हे आयुक्त जो बिल्डरांचा दलाल झालेला आहे आणि या बिल्डरांचा दलाल असणाऱ्या आयुक्ताने माता रमाई आंबेडकरांच्या ज्या काही जागेवर एक डीपी प्लॅन पास केला, भीमकृष्णीच्या शेजारी डीपी प्लॅन पास केला, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आयुक्त साहेब तुम्ही